तोष्णीवाल परिवार, तोष्णीवाल मित्र परिवार यांच्या पुढाकाराने आज संवाद हा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. संवाद सुहृदांशी, संवाद जिव्हाळ्याचा आणि बात अपने मन या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ललितभाई शहा, श्रीकांत गोजमपुते, वसंतराव पाटील, ॲडव्होकेट किरण जाधव, बाळा, श्री बावगे, दगड़ेजी, सय्यदजी, कलत्रजी, कासरजी, सुकडाजी, माहितीजी, बंदबाजी, प्रमोद मुगळा, डॉक्टर हंसराज माहिती, ज्यांनी आपल्याला या ठिकाणी एकत्रित केलं, ते माझे स्नेही संतोष तोष्णीवाल आणि ज्यांनी उत्तम सूत्रसंचलन या ठिकाणी केलं ते महेश तोष्णीवाल, उपस्थित सारे उद्योजक बंधू भगिनी, एक संवाद उद्योगाशी काही दिवसापूर्वी आम्ही नव्या औद्योगिक वसाहतीमध्ये संपन्न केला. प्रमोद मुगळा आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी तो उपक्रम अतिशय सुंदररित्या साधला आणि चांगली चर्चा त्या संवादामध्ये होऊ शकली. आणि त्यानंतर मी त्यांना असं म्हणालो होतो की आपण इथेही एक संवाद साधावा जुन्या औद्योगिक वसाहतीमध्ये. आणि मग संतोष तोष्णीवाल हे म्हणाले की मी पुढाकार घेतो आणि सगळ्यांना एकत्रित करतो. अगदी हिरवळीवर हा संवाद आयोजलेला होता. अचानक पडलेल्या पावसामुळे आपल्याला हा आपल्या त्या जागेमध्ये घ्यावा लागतो. आपलं सगळ्यांचं स्वागत तोष्णीवाल परिवाराने केलेलं आहे आणि आपल्या काही सहकार्याने उद्योजकांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले. काहींनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. खरं म्हणजे मला हे औचित्य साधायचं होतं तुमचं ऐकण्यासाठी. नव्या औद्योगिक वसाहतीमध्ये सुद्धा तोच हेतू होता आणि या जुन्या औद्योगिक वसाहतीमध्ये सुद्धा तोच हेतू होता. तुम्ही आपल्या उद्योगामध्ये आहात, व्यवसायामध्ये आहात, व्यापारामध्ये आहात, गुणागोविंदाला सगळं चांगलं चाललंय. तुम्हाला आमची अडचण नाही आणि आम्हाला तुमची अडचण नाही. त्यामुळे हे चांगलं वेगळं नातं आपण आदरणीय विलासराव देशमुख साहेबांपासून, आदरणीय शिवराज पाटील साहेबांपासून, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांपासून जपलेलं आहे. ही लातूरची संस्कृती. अलीकडे काय चाललंय थोडक्यात आपल्याला ईश्वर माहितीजीने सांगितलं. जिसमें गुणवत्ता होती है उसका बाजार नहीं होता. जिसमें गुणवत्ता होती है उसका बाजार नहीं होता. वो बिकता नहीं, उसका कोई दुकानदार नहीं होता, उसका कोई ग्राहक नहीं होता. वो हम है मतलब काँग्रेस पार्टी. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की आमची जी परंपरा ती अशी आहे. आणि आता मगाशी कोणीतरी असं म्हणालं की
बाजार, व्यापार वगैरे वगैरे. बाजारात व्यापार होतो असं पण ऐकून होतं किंवा आपल्याला माहिती आहे. बाजारात व्यापार होतो, पण व्यापाराचा बाजार सुद्धा होऊ शकतो. बाजारात व्यापार होतो हे आपल्याला माहिती आहे, पण व्यापाराचा सुद्धा बाजार होऊ शकतो हे आज आपल्याला महाराष्ट्रातल्या सरकारनं दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून हेच आपल्याला बदलायचं. महाराष्ट्रामध्ये जी व्यवस्था आज कार्यान्वित आहे, या व्यवस्थेला बदलायचं. ठीक आहे, तुम्ही तर नेहमीच आमच्या पाठीशी उभे राहिलेले आहात. आज मी आहे, काल आदरणीय विलासराव देशमुख साहेब होते, परवा आदरणीय शिवराज पाटील साहेब होते. या सगळ्यांच्याच पाठीशी तुम्ही उभे राहिलेले आहात. ही संस्कृती आहे लातूरची, लातूरकरांची. हे लातूरपण आहे. याला पण काही फार वेगळं संबोधित करायची गरज नाही, आणि मी काही वेगळा नाही. आपण जेव्हा एखाद्या भागाचं लोकप्रतिनिधित्व करतो तेव्हा त्या लोकांना काय अभिप्रेत आहे, त्या लोकांचा आत्मा काय, तो ओळखता आला आहे. त्या आत्माशी आपण एकरूप होऊ शकलो पाहिजे. मला असं वाटतं की लातूरच्या आत्माशी एकरूप पहिल्यांदा झाले आदरणीय शिवराज पाटील साहेब, दुसऱ्यांदा झाले आदरणीय विलासराव देशमुख साहेब, तिसऱ्यांदा झाले आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब, आणि चौथ्यांदा झालो तो मी. आम्ही तुमचे प्रतिनिधी आहोत, म्हणून तुमची मान कुठेही खालावेल असं कृत्य आमच्या हातून कधी घडलं नाही, आणि ते कधी घडणार नाही. आज दिल्लीला मी जर गेलो किंवा तुम्ही जरी गेला, कोणी दिल्लीला काम पडतं आपल्याला. विलासराव देशमुखांच्या लातूरचे काम होऊन दिल्लीत आपल्याला संबोधतात. मला आठवतंय मी आमदार झालो होतो नुकताच, आणि लोकसभेमध्ये आमदाराला जाता येतं त्या सेंट्रल हॉल, सभागृहात जरी जाता येत नसलं तरी त्या सेंट्रल हॉलमध्ये आमदाराला जातं. म्हणजे देशातल्या कुठल्याही विधानसभेच्या सदस्याला तिथं जाता येतं, कारण राष्ट्रपतीच्या मतदानाला आमदाराचं मतदान असतं. काहीतरी तो एक नियम आहे. पहिल्यांदा मी गेलो निवडून आल्यानंतर, लोकसभा कशी पाहावी, सेंट्रल हॉल कसा आहे पाहावा. त्या काळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते, आदरणीय विलासराव देशमुख साहेब राज्यामध्ये केंद्रामध्ये ते कार्यरत होते, आदरणीय शिवराज पाटील साहेब त्या काळामध्ये राज्यपाल असावे. त्या काळामध्ये मी जेव्हा गेलो तेव्हा मी असाच उभा होतो, आणि तो भला मोठा सेंट्रल हॉल, म्हणजे लोकसभेतले आणि राज्यसभेतले खासदार सगळे तिथं बसत, आणि समोर चालत जयराम रमेश आपले खासदार आले की असं उभा होतो. तिथे मला असं म्हणाले की आर यू सन ऑफ विलासराव देशमुख. बघूनच मला म्हणाले आर यू सन ऑफ विलासराव देशमुख. मी येस असं म्हणालो, आणि लातूर लँड ऑफ विलासराव देशमुख संबोधलं त्या काळामध्ये. म्हणजे तुम्ही सुद्धा केल्यानंतर आपल्या लातूरची ओळख आदरणीय शिवराज पाटील साहेब असतील, आदरणीय विलासराव देशमुख साहेब असतील, यांनी ही करून दिली. आणि आज लातूरचे एवढा पुढं आलाय. अलीकडे जरा व्यवस्था बिघडलेली आहे, कारण सत्ताधाऱ्यांचं लक्ष नाही. आज जे काही घडतायत लातूरमध्ये दुर्दैवानं, कुठेतरी मारामारी होते, कुठेतरी खून खराबा होतोय, कुठेतरी भांडणं होत आहेत, हे यापूर्वी कधी घडलं नाही. काँग्रेसचं सरकार असताना अधिकारी असे आणले, उमा आठवतोय तुम्हाला, म्हणजे लातूर
हे गुंडगिरीसाठी त्या काळामध्ये प्रसिद्ध होतं. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी नाशिकला पाहिलं होतं उमा यांना आणि आपले पटनायक नाशिकला गेले होते आदरणीय विलासराव देशमुख साहेब एका कार्यक्रमात आणि तिथं वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचली की काही गुंडांचा बंदोबस्त एका नव्या पोलीस अधिकाऱ्यांनी केला. त्या अधिकाऱ्याचं नाव होतं अरुण पटनायक. ते वाचलं होतं आदरणीय विलासराव देशमुख साहेब. मुंबईला जेव्हा आले तेव्हा मंत्रालयामध्ये गृह विभागाकडनं अरुण पटनायकला लातूरचा एसपी म्हणून त्यांनी नेमलं आणि त्या काळामध्ये जी गुंडगिरी होती लातूरमध्ये ती संपुष्टात आणण्यामध्ये अरुण पटनायक यांचा सिंहाचा वाटा होता आणि त्याला आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं पाठवलं होतं. आणि तेव्हापासून अगदी अलीकडचं मी बोलूही नाही काय काय चाललंय ते, पण जे सरकार आता कार्यरत आहे आणि त्यांच्या ज्या काही कार्यपद्धती आहेत त्या कार्यपद्धतीला अनुसरून ही व्यवस्था या ठिकाणी आज रुजू आहे आणि त्याचा सामान्य माणसाला त्रास होतो. म्हणजे सरकार ही जी व्यवस्था आहे ती कशी निवडली पाहिजे हे काय मी तुम्हाला सांगायची गरज नाही. पण आज ती वेळ आलेली आहे की महाराष्ट्रामध्ये सुशासन पुन्हा एकदा पुनर्स्थापित करण्याची गरज बनलेली आहे. सुशासन आता शासनच नाही. काय चाललंय अनेक किस्से तुमच्याकडे आलेले आहेत. आता काही किस्से आपल्याला असं याच्यावर भाष्य करता येतं. समझदार को इशारा काफी है. उद्योजकांचे जे प्रश्न आहेत असं आहेत आपले प्रश्न सोडवण्यासाठी. पण कासटांना सुद्धा किती त्रास होतो अलीकडे या व्यवस्थेचा हे मला विचार. आणि म्हणून तो जो भार आहे तो सामान्य उद्योजकांवर येतो. आज तुम्ही ते दोन मुद्दे मांडले की पहिली दुसरी आणि तिसरी औद्योगिक वसाहत आपल्याला विकसित करायची आहे. शेतकऱ्यांच्या आणि शासनाच्या मध्ये अनेक वेळा आम्ही प्रयत्न केले, अनेक बैठका केल्या. शेतकरी म्हणतात की तुम्ही कंपल्सरी ऍक्विजिशन करा. शासन म्हणतं वाटाघाटी करू, दर ठरवू, संमती द्या आणि आपण ऍक्विजिशन करू. कंपल्सरी ऍक्विजिशन केलं की कोर्टात जाता येतं. मग कोर्टामध्ये दावे आणि मग त्याचा मोबदला. उद्योग खात्याला आणि महाराष्ट्र शासनाला त्याचा फार मोठा भूखंड बसला असं आता कॅगच्या अहवालामध्ये बाहेर आलं. आणि म्हणून आता न्याय प्रविष्ट आहेत अनेक प्रकरण. आता जे पैसे शेतकऱ्याला मिळाले त्या शेतकऱ्याच्या मुलानं बँकेमध्ये जे पैसे ठेवले त्याच्यावर जे त्याला व्याज मिळालं त्याच्यावर आता इन्कम टॅक्स भरा म्हणून इन्कम टॅक्सच्या नोटीस आहे केंद्राची. आणि मग हे सगळं उच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू आहे. आणि म्हणून शासनाला देखील आता कंपल्सरी ऍक्विजिशन करायचं नाही आहे, तर आता वाटाघाटी करून संपत्तीनं ऍक्विजिशन करते. याच्यामध्ये ते अडकलेले. पण आमचा असा प्रयत्न आहे की शेतकऱ्यामध्ये आणि शासनामध्ये मध्यस्थी करून आपल्याला तो मार्ग काढावा लागेल. कारण तिथं माझ्या अंदाजाने 1,500 एकर जमीन ही औद्योगिक वसाहतीसाठी ती उपलब्ध होऊ शकेल. उद्योजकांना तिथं आपले उद्योग उभे करता येतील. आणि आमची ही भूमिका असेल महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर की लातूरचा हा तिसरा टप्पा आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू ही हमी मी तुम्हाला या रस्त्याची मागणी या ठिकाणी केली.
पहिला टप्पा त्याचा सुरू आहे, त्याला निधी मंजूर झालेला आहे. अनेकदा तोही रस्ता काही कारणामुळे अडचणीत आला आणि म्हणून आता आम्ही त्यांना असं म्हटलंय की तो किमान 6 पदरी हा रस्ता झाला पाहिजे. आता 2-4 पदरी. आता तुम्ही जर पाहिलं तर सोलापूरहून पुण्याला जाता तुम्ही किंवा पुण्याहून सोलापूरला येता, तिथेही वाहतुकीची कोंडी होते. कारण तोही रस्ता आता 4 पदरी आहे, 2-8 पदरी पाहिजे आणि म्हणून त्याचंही काम चाललेलं आहे. म्हणून या सगळ्या याच्यामध्ये ते सुद्धा काम या पुढच्या टप्प्यामध्ये नक्की आपल्याला करता येईल आणि तो देखील आम्ही मुद्दा आमच्या या येणाऱ्या कार्यकाळामध्ये पूर्ण करण्याचा शब्द या निमित्ताने मी आपल्याला देऊ शकतो. अनेक मुद्दे उद्योजकांनी आमच्याकडून मांडले. PCCचा मुद्दा आहे, 40% आहे, ट्रान्सफर होत नाही जर PCC नसेल तर. याच्यामध्ये थोडीशी सुलभता, उद्योग खात्याच्या संदर्भामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी आपल्याला कशा दूर करतात. आम्ही हे सांगितलं की लातूरच्या उद्योजकांनी सूचना कराव्यात आणि धोरण ठरवावं. तेच धोरण राज्य सरकारचं आपण करू ही देखील खात्री मी त्यांना या ठिकाणी दिली. कारण तुम्हाला माहिती आहे अडचणी काय आणि फक्त लातूरचा उद्योजक त्रस्त आहे असं नाही, नाशिकचा उद्योजक त्रस्त आहे, औरंगाबादचा उद्योजक त्रस्त आहे, पुण्याचा उद्योजक त्रस्त आहे. आज उद्योगाला नाशिकमध्ये आमचे एक मित्र आहेत ते मला सांगत होते की त्याही बैठकीमध्ये सांगितलं 18.5 रुपये विजेचा दर वाणिज्य वापरासाठी प्रति युनिट. 18.5. त्यांनी सौर ऊर्जा प्रकल्प उभा केला विजेच्या खर्चाच्या बचतीसाठी, त्यालाही वेळेवर परवानगी मिळत. रेड टेपिझम, लाल फीत ज्याला आपण म्हणतो, त्या लाल फितीमध्ये अनेक प्रश्न अडकलेले आहेत. ईज ऑफ डुईंग बिझनेस अशा घोषणा झाल्या. ईज ऑफ डुईंग बिझनेस प्रत्यक्षामध्ये कुठं आपल्याला अनुभवायला मिळाली का, हा मला मुद्दामून या ठिकाणी प्रश्न आहे असं मला वाटतं. खरं म्हणजे आता जी पहिली आपली औद्योगिक वसाहत आहे आणि कमर्शियल झाली, इथे आता उद्योग आहेत पण बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आपण ऐकून BKC, तिथं फायनान्शियल हब आहे, सर्व्हिस सेक्टर आहे, IT आहे, हॉस्पिटॅलिटी आहे आणि म्हणून या क्षेत्रामध्ये आता शहरामध्ये असल्यामुळे तुम्हाला चटई क्षेत्र सुद्धा आता वाढून मिळतं. म्हणून येणाऱ्या काळामध्ये शहराच्या हद्दीमध्ये शहराला साजेसे उद्योग इथं उभे राहिले. लातूरची काय गरज आहे आणि हे उद्योग तुम्हाला त्याचा वापर बदलून हे उद्योग आपल्याला या ठिकाणी करता येऊ शकतात. हे सुद्धा मला या ठिकाणी मुद्दामून सांगायचं. उद्या इथं एअरपोर्ट विकसित होत आहे, विमानसेवा सुरू होईल, अनेक उद्योजक इथं गुंतवणूक का करत नाही ते म्हणतात, तू आम्हाला सकाळी यायचंय, आम्हाला कारखान्यावर भेट द्यायची, काम पाहायचं, आम्हाला निघून जायचं. अशी व्यवस्था आम्हाला लातूरमध्ये तुम्ही करून द्या. अनेक उद्योजक ते एअरपोर्ट जर नसेल तर उद्योजक सुद्धा कुठं गुंतवायचं असं होतात. समजा एखादं आम्ही ते अतुल फुटवेअर शहरामध्ये छान त्यांनी एक दालन सुरू केलं. हे ब्रँड्स सुद्धा लातूरमध्ये यायचे असतील त्यांची म्हणजे कॅटेगरीज आहे. एअरपोर्ट आहे का, एअरपोर्ट असेल तर मग हे 4 गोष्टी चालतात. रेल्वे स्टेशन आहे का, मग ह्या गोष्टी का. त्या लातूर शहरात सुद्धा ग्रेडेशन आता
गुंतवणूकदार हा करत असतो. म्हणून पहिल्यांदा आपल्याला उद्योग वाढीसाठी रेल्वे तर आली, आता आपल्याला विमान सेवा आणि फक्त प्रवाशांसाठी नाही, इथे एअर कार्गो हा होऊ शकतो. या भागामध्ये जो शेतीमाल आपल्याला निर्यात करायचा आहे तो देखील इथून निर्यात होऊ शकतो. अशा व्यवस्था आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कराव्या लागतील. वंदे भारत रेल्वे आपल्याला इथं सुरू कराव्या लागतील. दळणवळण, आता कोणीतरी म्हणाल की आपल्याला पुण्याला मुंबईला जायला खूप वेळ लागतो, रस्ता खराब आहे, तुळजापूर सोलापूरवरून जावं लागतं. काल मुंबईमध्ये मी काही लोकांशी अधिकारी मला भेटले आणि आता अलीकडे अधिकारी जास्त भेटत आहेत. भेटून मला असं सांगितलं की मुंबईहून 4 तासात लातूरला येता येईल बाय रोड. विश्वास बसतो? 4 तासात कल्याणहून लातूरला एक्सप्रेस वे 4 hours 120च्या स्पीड. त्याचा आराखडा हा करणं सुरू आहे आणि मला असं वाटतं की मग मुंबईला जाण्यासाठी तुम्हाला या मार्गानेच 4 तासात मुंबई म्हटलं तर काय, तो असे महत्वाकांक्षी प्रकल्प आपल्याला येणाऱ्या काळामध्ये ते सुरू करावे लागतील. आणि त्याच्यासाठी लातूरचा आवाज, लातूरचा प्रतिनिधी, याला आपण किती शक्ती देतो, किती बळ देतो, याच महत्व आता यापुढं असणार आहे हे देखील मला इथे सांगितलं. किशोरबाई, खरंच तुम्ही माझा कौतुक केलं, काही आठवणी तरी सांगितल्या आणि खरं आहे कुणालाही विश्वास बसत होता. ह्युमन राईट्स कमिशनने प्रश्न केला, इज इट ह्युमनली पॉसिबल टू कंडक्ट सो मेनी हिअरिंग्स इन अ डे? ह्युमन राईट्स कमिशन तिथे तक्रार झाली. अधिकारी म्हणायचे असं नाही होणार, कसं होणार. मी म्हटलं काय बसा, मी सांगतो कसं होतं आणि तुमच्या समोर झालं, तुम्ही साक्षीदार आहात आणि अजूनही ते आठवण करतात. खरं म्हणजे काम करायचं असेल तर हे आम्हाला आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी शिकवलं. याच्यामध्ये काय आहे का, त्याच्यामध्ये काय आहे का, जेव्हा एखादा पुढारी समाजकारणामध्ये असतो किंवा राजकारणामध्ये असतो, तुमचं काय याचा विचार करणं जेव्हा तो सोडतो आणि माझं काय याचा विचार करणं जेव्हा सुरू करतो, तेव्हा खूप अडचणी निर्माण होतात आणि ते खरं म्हणजे लोकशाहीला हानिकारक आहे. आम्ही शपथ घेतो निवडून आल्यानंतर विधिमंडळामध्ये मंत्री म्हणून, जेव्हा आम्हाला पदभार मिळतो आम्ही शपथ घेतो, भाऊ घातलेले आहे. जिल्ह्यामध्ये काही लोकांची तिकीट जाहीर झालेली आहे, माझा अजून झालेलं नाही. संध्याकाळी रात्री उद्या महाविकास आघाडीच्या काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या उमेदवारांची यादी जाहीर होईल आणि महाविकास आघाडी म्हणून एक सक्षम पर्याय महाराष्ट्रामध्ये आम्हाला द्यायचा आहे हे मला विश्वास आहे. महाविकास आघाडीचं सरकार सुद्धा असताना खरं म्हणजे कोरोनाचाच तो काळ, कोरोनामध्ये जवळपास आम्ही मला वाटतं डिसेंबरमध्ये शपथ घेतली आणि फेब्रुवारीमध्ये नाही मार्च आलं
फेब्रुवारीमध्ये पहिला रुग्ण हा म्हणजे बातमी आली फक्त की असा असा हा रुग्ण सापडला फेब्रुवारीला. मार्चमध्ये आमचे दौरे कार्यक्रम होते, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही ते रद्द केले आणि मग पहिला लॉकडाऊन आला, दुसरा, तिसरा, आणि म्हणून साधारणतः 2 वर्ष, 2.5 वर्ष सरकार राहिले, त्यापैकी 2 वर्ष 36 महिने सरकार होतं, त्यापैकी 24 महिने बंदच होतं. त्यामुळे उत्पन्न नाही, खर्च नाही, उत्पन्नच नव्हतं. जीएसटी कोण भरत होतं? कुणीच नाही. कर कोण भरत होतं? कुणीच नाही. त्यामुळे उत्पन्न केंद्राचंही नव्हतं, राज्याचंही नव्हतं, त्यामुळे उत्पन्न नव्हतं, खर्च नव्हता. तरी ज्या मूलभूत गरजा सुविधा आहेत, वीज असेल, पाणी असेल, औषध उपचार असतील, कायदा सुव्यवस्था असेल, सुरक्षा असेल, आम्ही ती आमची जबाबदारी पार पाडली. बिहार, उत्तर प्रदेशमध्ये मृतदेह गंगेमध्ये सापडले, आपल्याकडे गोदावरीमध्ये एखादा मृतदेह मांजरामध्ये नाही सापडले. तेव्हा आम्ही प्रामाणिकपणे काम केलं. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री तत्कालीन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अगदी पारदर्शकपणे आम्ही काम केलं आणि त्या काळामध्ये देखील अनेक डॉक्टर आहेत. लातूरमध्ये सुद्धा अनेक वेळेला चर्चा, तुम्हाला माहिती आहे, म्हणजे एखाद्याला सुरुवातीला काय होतं डॉक्टर साहेब की नाही, म्हणजे इतर आजार, कोमॉर्बिडिटी, म्हणजे कोविडचा आकडा कमी दाखवावा म्हणून कोमॉर्बिड आहे म्हणून हे द्या, कोविड नका सांगा, अशी होती चर्चा. पण मी वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून सगळ्या आमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाला सूचना केला की एकही अशी चुकीची माहिती आपण द्यायची नाही. त्याला जर कोविड झाला असेल तर त्याची नोंद करून त्याच्यामध्ये आपल्याला दुर्दैवानं आपण कुणाला गमावलं ती नोंद खरी आहे तीच केली पाहिजे. मुख्यमंत्री त्यावेळेला उद्धव ठाकरेजींनी सुद्धा मला साथ दिली आणि त्यांनी देखील मला सांगितलं की आपल्याला एक असं खोटं काम करायचं, म्हणजे एवढे लोक कोविडमुळं अडचणीत आले किंवा मृत्यू पावले म्हणून जी टीका होत होती, टीका होते म्हणून काहीतरी खोटं नाटक करायचं असं आम्ही जे आहे ते आधी बाहेरचे जी आमच्या अगदी जवळ ते काम करत होते, कारण राकेश केमिस्ट आम्हाला ते औषध उपचार ते इंजेक्शन रेमडेसिवीर, मला तर आठवतं रेमडेसिवीर ते इथं चर्चा होती जेव्हा आम्ही मुंबईत मंत्रालयात होतो त्यावेळेला मुंबईमध्ये रेमडेसिवीरची आवश्यकता होती, तेव्हा आम्ही बांगलादेशहून आणलं होतं ते रेमडेसिवीर. कुठंच मिळत नव्हतं, विमान बंद, जहाज बंद, फक्त ट्रक वगैरेनीच माल यायचा त्या काळामध्ये आणि जे काही माल यायचा तो केंद्रच मागवायचा विमानाला, चिपळूण ज्या अनेक देशांमध्ये विमानं पाठवली, औषधं मागवली आणि त्याला पण ते रेशनिंग होतं. किती द्यायचे? बांगलादेश अशी परिस्थिती होती, फार भयानक परिस्थिती काळामध्ये. किती परिस्थिती आज त्याची चर्चा कोणी करत नाही. म्हणजे जी महामारी होती, जागतिक महामारी, त्या जागतिक महामारीला भारतासारख्या देशाने आणि महाराष्ट्रासारख्या राज्याने जिथं महाराष्ट्रानं दाखवून दिलं धारावी पॅटर्न काय आहे, मुंबई पॅटर्न काय आहे, त्याची नोंद सर्वोच्च न्यायालयाने घेतली. सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीला सांगितलं की मुंबई जाऊन बघा. सर्वोच्च न्यायालयाचे सगळे न्यायाधीश मुंबईला आले पाहणी करायला. WHO, UN यांनी प्रशंसा केली म्हणून आम्ही काही पाठ फुटून घेत नाही आहोत. पण जी टीका होते महाविकास आघाडी त्या काळामध्ये ती टीका सुद्धा अन्यायकारक होते कधी कधी, आणि म्हणून आपण फक्त राजकारण म्हणून आपली जर भूमिका बदलत असू ते सुद्धा कितपत योग्य आहे याचा देखील सामान्य माणसाने विचार करण्याची गरज आहे.
लातूरमध्ये आता आम्ही काय केलं हे आम्ही आता सांगू आपल्याला. मलाही अनेक लोक प्रश्न त्यांनी काय केलं, बरं आम्ही काय केलं हे काय रोज सांगत असते की आमची प्रकृती, आणि आम्ही आधी केले आणि मग सांगितले. अशी आमची भूमिका आहे. लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये जो निधी आम्ही खेचून आणू शकलो त्याचा आकडा 2,225 कोटी रुपये इतका आहे. 2,225 कोटी रुपये. आणि ते असेच नुसते आकडे नाही आहेत, ते आकडे आहेत, योजना आहे, त्याची बेरीज होते, आणि बेरीज 2,225 कोटी रुपये, 50 कोटी रुपये देऊ आम्ही तुमच्याकडे. आता निवडणुकीच्या माध्यमातून आता हे सगळे येणारच. आणि पुढे आपल्याला काय करायचं, म्हणजे आज सुद्धा आम्ही जे तुम्हाला विचारण्याचा प्रयत्न करत होतो तो एवढ्यासाठीच की लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचा जो जाहीरनामा आम्हाला लातूर सिटी अजेंडा 2024 याच्यामध्ये काय असावं याच्यासाठी आम्ही ही विचारणा करतो. आणि येतील तुमच्याकडे सूचना, आणि सोशल मीडियावर दिलेल्या आहे, आणि सोशल मीडियावरून सुद्धा काही सूचना यायला सुरुवात झालेली आहे. पण अजूनही तुम्हाला लेखी स्वरूपामध्ये काही सूचना द्यायच्या असतील तर ते तोष्णीबाजीकडे कळवा. कधी कधी काय असतं की एवढ्या लोकांसमोर आपण काय बोलावं, कसं बोलावं, माणसं बोलत नाही, त्यात काही चुकीचं नाही. पण एखादी चांगली सूचना जर असेल ती आमच्याकडे आपण पोहोचवा. कारण लातूरसाठीच आपल्याला हे सगळं करायचं आहे. महाविकास आघाडी सरकार आता येणार आहे, काही आता फार त्याच्यामध्ये काही खोटं राहिलं आहे असं मला स्वतःला वाटत नाही. कारण प्रत्येक सर्वेक्षण महाविकास आघाडीच्या बाजूने, सर्वेक्षणातच जेव्हा आपल्याला 160, 70, 180 जागा देत आहेत, तेव्हा जेव्हा निवडणुका लागतील आणि मतदान होईल त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक जागा या महाविकास आघाडी जिंकून येईल असा विश्वास मला स्वतःला आहे. हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं. तर महाराष्ट्रामध्ये जे चाललेलं आहे, महाराष्ट्रामध्ये गुंतवणुकी येतच नाही. ज्या गुंतवणुकी येतात त्या सुद्धा वळवल्या जात आहेत आपल्या शेजारच्या राज्यांमध्ये. जरी ते ललितभाई शहाचं राज्य असलं असतंच ना, मूळचे आपण तिथले आहोत, तरी त्यांचं महाराष्ट्रावरच प्रेम आहे. जन्मच त्यांचा महाराष्ट्राचा आहे. त्यामुळं अनेक उद्योग तिकडं हलवण्यात आहे आणि लाखो कोटी रुपयाचे उद्योग. महाराष्ट्राची लूट चाललेली आहे. महाराष्ट्राची लूट थांबवायची हे आपण समजून घ्या. महाराष्ट्राची लूट होते म्हणजे काय? महाराष्ट्र आपला आहे, महाराष्ट्र तुमचा माझा आहे. हा महाराष्ट्र जर कुणी विक्रीला काढला असेल तर महाराष्ट्रातला नागरिक म्हणून तुम्ही त्याला प्रश्न करणारच की नाही? महाराष्ट्र विक्री तुम्ही काढताय हे अधिकार तुम्हाला दिले कोणी? याच्यासाठी नाही पाठवलं निवडून आपल्याला. याचा जाब आपल्याला विचारायचा. आम्ही तुमच्याकडनं पाठिंबा नेहमी मागत आलेलो, तुम्ही आम्हाला पाठिंबा देत आलेले आहात. या बैठकीच्या माध्यमातून आपल्याला ही देखील विनंती आम्ही करणार आहोत की तुम्ही तुमचे जिथं संपर्क असतील तिथं हा संदेश आपण द्यावा आणि महाराष्ट्राच्या विचाराच्या पाठीशी आपला विचार उभा करा. शेवटी काय ही वैचारिक लढाई. आज मी माझ्या पक्षाच्या वतीनं बोलतोय, उद्या दुसरे त्यांच्या पक्षाच्या वतीनं ते बोलतील. तर आमचा कारभार तुम्ही पाहिलेला आहे, त्यांचा कारभार तुम्ही पाहिलेला आहे, त्यांचा विचार तुम्हाला त्याची कल्पना आहे, आमचा विचार काय तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणून आज महाराष्ट्राला कोणत्या विचाराची गरज आहे हे ओळखून आपल्याला भूमिका
घेण्याची गरज आहे. आणि आम्हाला जे तुमच्यासाठी करता येईल ते सगळं प्रामाणिकपणे करण्याचा शब्द मी आपल्याला देऊ शकतो. फक्त आणि लातूरच्या उद्योजकांनी लातूरमध्येच उद्योग करावेत अशी सुद्धा आमची मानसिकता नाही. पुणे, नाशिक, ठाणे, नवी मुंबई इथं सुद्धा उद्योग उभारले पाहिजे. तुमचा देखील विस्तार झाला पाहिजे, तुमची देखील प्रगती झाली पाहिजे, तुमच्या येणाऱ्या पिढ्या त्यांचा देखील विस्तार झाला पाहिजे. तर ही भूमिका आमची. आणि जिथं तुम्हाला मदत लागेल महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये तिथं तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. आमचा पक्ष तत्पर आहे. तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही हे मला मुद्दाम या ठिकाणी सांगायचं. मागच्या काळामध्ये अनेक व्यापाऱ्यांवर कुठे गुन्हे दाखल झाले, अनेकांना गाव सोडावं लागलं, गाव सोडावं लागलं. इतर वेळ कधी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या काळामध्ये आले, इतर वेळ कधी आम्ही म्हणजे आमचं सरकार असताना कधी आले नाही, कधी हिंमतच नव्हती ना. आता हे जे चाललंय, कुठेतरी कोणी तक्रार करायची, कुठेतरी तक्रार लिहून करायची, कोणीतरी फोन करायचा, मी बोलतो, मला भेटा वगैरे वगैरे, काय चाललंय? याला खतपाणी कोण घालतंय? हे होत होतं का आमच्या काळामध्ये? मग आताच का होत आहे याचा विचार केला पाहिजे. पोलीस स्टेशन, तहसील कार्यालयामध्ये, पंचायत समिती कार्यालयामध्ये, जिल्हा परिषद कार्यालयामध्ये, बांधकाम कार्यालयामध्ये, मी सुद्धा जेव्हा पालकमंत्री होतो तेव्हा असं नव्हतं. नंतर मी सुद्धा खूप कहाण्या ऐकतो, मलाही आश्चर्य वाटतं की कसं हे सगळं होतं, कसं हे करतात. आणि म्हणजे हा लातूरला सुद्धा ही व्यवस्था जी आज राज्यामध्ये आहे, शेवटी इथे जी व्यवस्था आहे ही राज्य सरकारच्या सूचनेवर चालते. तुम्ही आम्ही इथे काही जरी सांगितलं तर शेवटी राज्य सरकारकडनं त्यांना ज्या सूचना येतात त्या अर्थी. आणि तुमच्यापैकी प्रत्येकाला याची कल्पना आहे. तर म्हणजे मी तर आता कधी केलं नव्हतं, पण मला सुद्धा आता ज्या काही सामान्य माणसाकडनं त्यांच्या ज्या वेदना लक्षात येतात, तेव्हा आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये, तहसील कार्यालयामध्ये, महानगरपालिकेमध्ये इथे जे काही सामान्य माणसाची कामं असतात तिथं एक बोर्डच लावावं म्हणतो, तुम्हाला जर कुठली अडचण असेल तर अमित विलासराव देशमुखांना या नंबरवर संपर्क करा. त्रास आहे सामान्य माणसाला, कामच होत नाही, हेल्पाटा घालतो तो. आमचे एक डॉक्टर मित्र आहेत, आपल्याला माहिती आहे, ते माझ्याकडं पहिलं रुग्णालय त्यांचं उद्घाटन माझ्या हस्ते केलं, चांगलं चाललं. आणि 100 खाटाचं एक नवं रुग्णालय आता आम्ही त्याचं उद्घाटन केलं. ते मला भेटले बरे आणि त्यांनी मला असं सांगितलं की मी हे रुग्णालय उभं करतोय, काम सुरू केलंय, आपल्यालाच उद्घाटन करायचं जेव्हा तयार होईल तेव्हा. आणि त्या काळामध्ये डॉक्टरांच्या देखील खूप अडचणी लातूरमध्ये असायच्या. त्यांचं लायसन्स रिन्युअल होत नव्हतं, नोटिसा यायच्या, काहीतरी हे अवैध बांधकाम आहे, अमुक करून खूप तक्रारी यायच्या. त्याही बैठका आम्ही घेतल्या, ते मार्ग काढले. आणि मग मी त्यांना हे सांगितलं की जे तुम्हाला रुग्णालय बांधायचंय ते नियमात बांधा. म्हणजे आले माझ्याकडं, ते म्हणाले तुम्ही सांगितलं होतं रुग्णालय नियमात बांधा, आणि 100% ते रुग्णालय नियमात बांधलेलं आहे. त्यामुळे त्या कार्यक्रमामध्ये मी सांगितलं की ही अशी चर्चा झाली, आता आम्ही उद्घाटन केलंय आणि नियमात बांधलं. म्हणजे काय झालं, त्या डॉक्टरला त्रास नाही, मला त्रास नाही, आणि तो माहितीचा अधिकारी कार्यकर्ता जो आहे त्यालाही त्रास नाही, कोणालाच त्रास. काही नियम
बाहेर केलं की तर लगेच पत्र, ते पत्र केलं की पुन्हा त्याला नोटीस आली की पुन्हा ते माझ्याकडं. आपण ते मदत करतोच, पण ब्लॅकमेलिंग कधी नव्हतं, ते सुरू झालं. आणि म्हणून ह्या सगळ्या व्यवस्था ज्या आहेत, या सगळ्या व्यवस्था पारदर्शकपणे चालवायच्या असतात. सामान्य माणसाला कारण नसताना त्रास व्हायचा नसेल, त्याचा हक्क आहे, तो हक्क आहे. म्हणजे आता मी ऐकलं, खरं म्हणून माहिती नाही, आता सरकारी तपासणी डेथ सर्टिफिकेट काय दर चाललाय मला माहिती घेऊन कळवा. म्हणजे इथं आलोय आपण, काय कुठं आलोय, कुठं चाललोय, काहीच करत नाही. हे सगळं बदलावर आहे. आणि मला तर रोज मेसेजेस आहेत की आमची ही अडचण होते, आम्हाला हे परवानगी मिळत नाही, आम्ही जाऊन आलो वगैरे वगैरे. एकामेकांकडं गेटेड डेव्हलपमेंट सुरू केली. अगदी शहरात होते, रस्ताच बंद केला जाईल. म्हणजे त्या रस्त्यावरून आपल्याला राज्य मार्गावर जाता येतं, कंपाऊंड बांधतो, नियमन करता येते. विकासक हा प्रशासनाच्या अगदी जवळचा असतो. सामान्य माणूस त्याची काय चिंता करा. तर आम्ही त्याला सांगितलं की असं लातूरमध्ये होणार नाही, लातूरमध्ये जे होईल ते कायद्यानं होईल, कायद्याच्या चौकटीमध्ये होईल, कुणावर अन्याय होणार नाही याची खबरदारी आम्ही घेणार आहोत. कोणी अन्याय करणार नाही याची सुद्धा दक्षता आम्ही बाळगणार आहोत. या निवडणुका चर्चा होते, पण आपण या निवडणुकीत काय साध्य करणार आहोत हे महत्वाचं. कासट काय तुम्ही शर्ती लावता तेवढंच आमची निवडणूक. कासट इतना भाव, इतना लग गया, ऐसा वैसा, ऐसा ये इतना सारा उसमें है. मतलब आम आदमी आणि आपल्यापैकी आता कदाचित मोजक्या लोकांच्या माझ्या भेटी होत तुमच्या व्यवसायामध्ये असतात. पण हे जे काही माझ्या बरोबर सहकारी आहेत माझे, हे जे काही 10-12 लोक, 15-16 लोक आहेत, हेच तुम्हाला दिस इज गॅरंटी. माझ्याकडे काही काम असेल तर हे तुम्हाला माझ्याकडे घेऊन येऊ शकता. दिस इज द गॅरंटी. तुम्ही तर येऊच शकता. अर्जंट काही काम निघालं, एमर्जन्सी आहे, आता रतन दिला कधी आम्हाला पहाटे 4ला मेसेज, रात्री 12ला मेसेज, सकाळी 6ला मेसेज. बरोबर आहे. म्हणजे कसं ते तुमचं प्रतिनिधित्व करतात. किंवा बलदबाजी आहे, बाहेरची आहे, कासटची आहे, दलित भाई आहे, हे आम्हाला काही झोपून येत नाही. हे सांगतात आम्हाला असं चाललंय, इकडे हे पाहायला लागलं, हे चाललंय. आणि हे त्यांचं कर्तव्य आहे, त्यांचं कर्तव्य आहे ते. आणि ते कर्तव्य ते पार पाडतायत, कारण त्यांना सुद्धा लातूरची काळजी आहे. आणि त्यांना कधीही आम्ही निराश होऊ दिलेलं नाही, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं. खूप बोलता येण्यासारखं आहे, विषय खूप आहेत. अगदी लातूर, मराठवाडा, महाराष्ट्र वगैरे वगैरे. दगडेजी, मला एक अजून आश्चर्य आहे, हे जे सगळं चाललंय माध्यमांमध्ये सुद्धा येत नाही अलीकडे. हे ऐका ना, मला माहिती आहे आदरणीय विलासराव देशमुख साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते
महाराष्ट्र टाइम्समध्ये एखादी बातमी जरी आली पहिल्या पानावर, अहो ते मुख्यमंत्री त्याची नोंद घ्यायची, महाराष्ट्र टाइम्सला बातमी आली म्हणून धोरणं बदललेली आहे राज्याची. एवढा दबदबा होता त्या काळात, लोकसत्ताला चौकट आली. चौकटी नाही, बातमी नाही. आनंद होतो त्यांना पेपरमध्ये नाव म्हणजे कसं कसं बदलत चाललंय. आणि पत्रकार सुद्धा मलाच न्याय देतात. तुम्ही नाही करत पत्रकारांचं मलाच न्याय, इतरांचं काहीच नाही. आणि खरं आहे का माहिती, लोकसत्तेला बातमी आली त्याचा परिणाम नोंदच घ्यावी लागेल. महाराष्ट्र टाइम्सला बातमी आली, संपादकीयला समजा एखादा धोरणं बदलली जायची. आता तसं काही होत नाही. आणि हे दुर्दैवी आहे, हे बदलावं लागेल. संवेदनशीलता ज्या पक्षामध्ये नेत्यांनी आहे तीच राहिलेली. महाराष्ट्र हा संवेदनशील राहिलेला आहे कायम, आणि ते राहिलेलं नाहीये याचा आम्हाला दुःख आहे. संवेदना जर मेल्या तर माणुसकी कशी राहील. आज आपण सगळे आपापल्या क्षेत्रामध्ये खूप काम करताय. अनेक उद्योजक इथे आहेत, आंतरराष्ट्रीय दर्जाचं काम करतात. चापसी आहेत, सय्यद आहेत, मुगडा आहेत, कलंत्रीजी आहेत, अनेकांची नावं घेत आहेत. त्यांचा देखील विस्तार झाला पाहिजे. आणि आम्हाला तुम्ही सांगा आणखी काय तुम्ही कसं जाहीर केलं पाहिजे. हे खरं आहे की उद्योजकांना जागा कमी पडते, ती जागा उपलब्ध करून दिली पाहिजे. रस्ते आहेत, दिवे आहेत, पथदिवे आहेत, सुरक्षा आहे, वीज पुरवठा आहे. मला आठवतं इथं आपण मंगळवारी होतो गोडशेडी, इथं मंगळवारी गोडशेडी होतो, म्हणजे मंगळवारी सुट्टी आणि रविवारी आपल्याला काम करायला लागायचं. किती छोटा मुद्दा आहे. त्या काळामध्ये बंधवाजी आणि सगळी मंडळी माझ्याकडे आली आणि त्यांनी हा मुद्दा मांडला. आपण आणि अगदी कॉमन सेन्स आहे. मंगळवारला आम्ही वीज पुरवठा सुरू केला आणि रविवारी लोडशेडिंग असा वेळापत्रक याच्यामध्ये बदल केला. आणि म्हणून मग तेव्हा कसं आता रविवारी कदाचित लोडशेडिंग आता तर नसेल, पण कधी समजा लोडशेडिंग करायची वेळ आली सुद्धा ती रविवारी वीज पुरवठा होणार नाही अशी त्या काळामध्ये आपण व्यवस्था करून दिली. आणि तेव्हापासून हे सगळं सुरळीत चाललेलं आहे. मी मगाशी जे म्हणालो की या औद्योगिक वसाहतीमध्ये खूप पोटेन्शियल आहे. मला असं वाटतं तुम्ही सगळ्यांनी पुढे येऊन काहीतरी नाविन्यपूर्ण येणाऱ्या काळामध्ये केलं पाहिजे. आणि शिक्षणाचं केंद्र तर लातूर आहेच, उद्या IT आहे किंवा तुमचे BPOs आहेत. इथं आपल्याला काही व्यवस्था करता आली ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये ते करता येईल. रोजगार उपलब्ध होईल, नवे उद्योग उभे राहतील, गुंतवणुकी वाढतील. आता मायक्रोसॉफ्ट हिंजेवाडीमध्ये गुंतवणूक केली असं आम्ही ऐकलं काही दिवसांपूर्वी. लातूरमध्ये का होऊ नये येणाऱ्या काळामध्ये झाली पाहिजे.
ॲपलनं काय येऊ नये, मायक्रोसॉफ्टने काय येऊ नये. भारत आता महासत्ता तर आहेच, पण त्याच्या पुढं आता दमदार पावलं भारत टाकतोय. तर मग त्या दिशेनं जर आपल्याला पावलं टाकायची असतील तर मला असं वाटतं की योग्य व्यवस्था ही राज्यामध्ये असावी अशी आमची धारणा आहे. कोविडच्या काळामध्ये उद्योग बंद होते आणि उपासमारीची वेळ किंवा अगदी नुकसान कारखान्यांनी कर्ज काढून ठेवलेलं, त्याचं व्याज भरणं धंदा नाही म्हटल्यानंतर मग व्याज वाढत चाललं. त्याच्यामुळे आपण अपवाद केला आणि डाळबिल सगळ्या त्या काळामध्ये सुरू करण्याची सूचना लातूरमध्ये पहिल्यांदा ते सुरू झालं आणि मग इतरत्र राज्यामध्ये त्यांनी सुरुवात केली. आणि हे सगळं आपण त्या काळामध्ये करू शकतो आणि येणाऱ्या काळामध्ये देखील तुम्हाला हवं ते धोरण स्वीकारण्याची भूमिका आमची राहील हे देखील इथं तुमच्याकडून मला मानलं नाही. आपल्या या औद्योगिक वसाहतीमध्ये कामगारांचाही मुद्दा उपस्थित झाला होता आणि कामगारांच्या मुद्द्यावर सुद्धा आम्ही समन्वयाने तोडगा काढला. म्हणजे उद्योजकांचंही नुकसान होणार नाही आणि कामगारांचाही तोटा होणार नाही असं धोरण आम्ही स्वीकारलं आणि तोही प्रश्न आम्ही मिटवला. कधीही या लातूरमध्ये एखादा उद्योग संप झालाय म्हणून बंद आहे असं उदाहरण नाही. संप झालाय नाही तर मग संप करून सुद्धा तो एक व्यवसाय आहे. ते आपण इथे कधी होऊ दिलं नाही. काही संघटना असतात, ते काहीतरी करतात, दमदाटी करतात, आंदोलन करतात, काम बंद करू म्हणतात, जो मुद्दा नाही आहे तो मुद्दा उपस्थित करतात, असंही घडतं. त्या संदर्भामध्ये देखील त्याला कधी खतपाणी आपण घातलेलं नाही. आणि म्हणून आपलं जे एक सुसंस्कृत वातावरण आहे उद्योगामध्ये देखील, त्याच्यात सुद्धा कधी बिघाड येईल असं कधीही पाऊल आपण उचललं नाही. आज तुम्ही सगळे या ठिकाणी आला, वेळात वेळ काढला, याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. खरं म्हणजे निवडणुका एवढ्या लवकर लागतील असं आम्हाला वाटलं नव्हतं, कारण आपली तारीख आधीच ठरली होती. काही लोकांना असं वाटायचं की आता निवडणुका लागल्यामुळं हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. आमचा कार्यक्रम आधी ठरला आणि मग निवडणुका ठरला असं त्या मागचा तो संदर्भ आहे. आणि म्हणून आज ही भेट झाली, संवाद झाला, याचा आपल्या सगळ्यांना जसा आनंद आहे तसा मलाही आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपलं सहकार्य, प्रेम, आशीर्वाद, पाठबळ यापूर्वी जसं राहिलं तसंच याही वेळा आणि भविष्यातही राहील अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो. संतोष तोष्णीवाल, महेश तोष्णीवाल कुटुंबीय यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो. महेश तोष्णीवाल अतिशय उत्तम सूत्रसंचालन ते करतात, त्यामुळं त्यांनी माझ्या बाबतीमध्ये जे काही कागदावर लिहिलेलं आहे तो कागद मी घरी घेऊन जाणार आहे. आणि ते काय करतात ते मी विचारलं तर ते मला म्हणाले की मेडिकल स्टोअर तुमचं आहे असं ते म्हणाले. आणि काय खरं तेव्हा एक सुंदर संवाद आपण या ठिकाणी साकारला, त्याबद्दल आपले धन्यवाद, आभार. आपण सारे वेळात वेळ काढून आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. यापेक्षा अधिक भाष्य न करता मी आपल्या सगळ्यांना येणाऱ्या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
व्यक्त करतो आणि महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा जो उत्सव आता काही दिवसामध्ये सुरू होईल त्या उत्सवामध्ये आपण सगळे सहभाग नोंदवा आणि आपण मिळून तो उत्सव साजरा करूया अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद.